प्रेक्षक हो, एक अत्यंत धक्कादायक आणि अंतःकरण पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मोबाईलवरील पबजी या खेळाच्या व्यसनानं एका 18 वर्षाच्या तरुणाचे आयुष्य हिरावून घेतले आहे. येवला तालुक्यातील देवळाणे गावात यशराज बोर्डे या तरुणानं विहिरीत उडी घेत आपले जीवन संपविले आहे. फक्त 18 वर्ष वय आणि इतकं मोठं पाऊल यामागचं कारण जाणून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटतील. यशराजला पबजी खेळण्याचं व्यसन जडलेलं होतं. दिवसेंदिवस तो खेळात गुंतत गेला आणि नैराश्याच्या गर्तेत अडकला. त्याने आत्महत्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी वाचताना मन सुन्न होतं. यशराजचं मन किती तुटलं होतं, तो किती एकटा पडला होता हे यातून दिसून येतं. मैंने जो किया वो पहली बार नहीं है. मैंने बहुत बार ये कोशिश की है, लेकिन आज तक कामयाब नहीं हुआ. लेकिन आज लगता है मैं आज कामयाब हो जाऊंगा. मैं तो 5 साल पहले ही मर चुका हूँ. बस मेरा शरीर जिंदा है. मेरे दिमाग ने बस ये पॉसिबिलिटी और इल्यूजन बनाया है कि मुझे सब कुछ मिलेगा जो चाहिए. लेकिन 5 साल बाद पता चला कि मेरा दिमाग सिर्फ मेरी बॉडी जिंदा रखना चाहता है. सारी चीजें एक इल्यूजन थी और फेक थी. कभी कुछ ऐसा नहीं हुआ जैसा सोचा था. मेरा दिमाग बस मेरी बॉडी जिंदा. फक्त 18 वर्षांचा यशराज त्याच्या आयुष्यात किती स्वप्न असतील, किती आशा असतील, पण मोबाईल गेमाच्या व्यसनानं आणि नैराश्यानं त्याचे आयुष्य हिरावून घेतलंय. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला धडा देऊन जाते. मोबाईल गेम्स, व्यसन आणि नैराश्य यामुळे किती तरुणांचं आयुष्य अंधारात जात आहे. वेळेत सावध राहणं, एकमेकांना आधार देणं आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं हेच या घटनेतून शिकण्यासारखं आहे. ब्युरो रिपोर्ट, येवला.